समितीचा, पत्रकार सुरक्षा समितीचा, पत्रकाराला टोलमधून माफी मिळालीच पाहिजे, पत्रकाराला टोलमधून मुक्ती मिळालीच पाहिजे. अरे कोण म्हणतं देत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही, अरे कोण म्हणतं. पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोल सवलतीसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन. प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हाध्यक्ष डॉ. राम हुंडारे आक्रमक. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून कायमस्वरूपी सूट मिळावी या प्रमुख मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद येथील पूनम गेट परिसरात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरातील शेकडो पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता पत्रकार सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडतात. बातमी संकलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, सिव्हिल हॉस्पिटल, आमदार, खासदार व मंत्र्यांच्या सभा, शासकीय कार्यक्रमासाठी ग्रामीण पत्रकारांना वारंवार जिल्हा मुख्यालयी यावी लागते. स्वतःच्या चारचाकी वाहनाने येताना प्रत्येक वेळी टोल भरावा लागल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या मागणीसाठी समितीने यापूर्वी 16 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तर 12 सप्टेंबर 2025 रोजी पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने आज आंदोलन करण्यात आले. पत्रकारांना टोल माफी झालीच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणाने परिसर दणाणून गेला. या आंदोलनाला प्रेस मीडिया ग्रुपचे संयोजक सादिक अली शेख तसेच पत्रकार कृती समितीचे संस्थापक अप्पासाहेब लंगोटे यांनी जाहीर पाठिंबा दिला. पत्रकारांच्या न्याय मागणीकडे शासनाने तात्काळ लक्ष देऊन टोलमाफी लागू करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार आणि जिल्हा अध्यक्ष डॉ. राम हुंडारे यांनी दिला. नमस्कार, मी डॉ. राम हुंडारे, पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हाध्यक्ष. आज सोलापूर पूनम गेट येथे पत्रकार सुरक्षा समितीमार्फत धरणे आंदोलन बसलेले. त्याचे कारण की आज का आपण पाहत आहात की प्रत्येक ठिकाणी टोलची जी रक्कम आहे ते भरमसाठ वाढलेली आहे आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना आणि बऱ्याच ठिकाणी पत्रकारांना सोलापूर शहरामध्ये या मोठमोठ्या शहरामध्ये जावं लागतं. परत पुणे, मुंबई इथे दौरे काढावे लागतात. बरेचसे कार्यक्रम हे शहरामध्येच होतात, पुण्यामध्ये होतात, मुंबईमध्ये होतात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी होतात. त्यामुळे त्या जे चारचाकी वाहन आहेत त्यांना अडवणूक केली जाते आणि त्यांच्याकडनं भरमसाठ टोल वसूल केली जाते. टोलमधून माफी मिळावी म्हणून आम्ही इथं आज धरणे आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत पत्रकारांना टोलमधून माफी मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन उग्रपणे चालूच राहील. फार आम्ही मुंबई मंत्रालयापर्यंत आम्ही आमचं आंदोलन घेऊन जाणार आहोत. ठीक आहे. नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारामुळं समाजातील वंचित पीडित घटकाला न्याय मिळतो, अत्याचारग्रस्त अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळतो. परंतु आज पत्रकाराला स्वतःच्या न्याय हक्कासाठी मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे. आज पत्रकार ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता तो एक समाजाचा घटक म्हणून काम करतोय. सोलापूर शहरामध्ये SP ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांचे दौरे असतात. याचं वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना सोलापूर या ठिकाणी वारंवार आपल्या चारचाकी वाहनातून यावं लागतंय. त्या चारचाकी वाहनाला टोलमधून सूट मिळावी म्हणून यापूर्वी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने 12/9/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर पत्रकार सुरक्षा समितीचं शिष्टमंडळ पत्रकारांच्या वाहनाला टोलमधून सूट मिळावी म्हणून पुणे विभागीय आयुक्त यांना देखील निवेदन सादर करण्यात आलं होतं. परंतु अद्याप ग्रामीण भागातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनाला राज्य सरकारने टोलमधून सूट दिली नाही म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर या ठिकाणी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. अद्याप तरी तुम्ही या आंदोलनाचा पवित्रा पुकारून देखील जर न्याय मिळाला नाही तर तुमची भूमिका पुढची काय असणार आहे? यापुढे पत्रकार सुरक्षा समिती मुंबई मंत्रालयासमोर पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी म्हणून आंदोलन करणार.